हाय, आज आपण पावट्याची भाजी करणार आहोत. तर मी सर्वप्रथम पावटा भिजत घालणार आहे. हा सुका पावटा आहे. ओला पावटा तर हिरवागार आणि त्याचे ओले शेंगा असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. तर हे वाळवून सुकलेला पावटा आहे. आता हा मी रात्रभर भिजत घालणार आहे, कारण की हा 2-3 तासात भिजत नाही आहे. ह्याला रात्रभर भिजत घालावा लागतो. बघा, सकाळी हे असा टाईपचा फुललेलाच आहे आणि ह्याची आपल्याला टरफले काढायची आहेत. हाताने लगेच निघतात, हे बघा अशा. आणि प्रत्येक एक बी हातात घेऊन टरफल काढायचे, त्यामुळे वेळ खूप लागतो. लगेच दुसऱ्या दिवशी भाजी करता येत नाही, कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी दुसरा स्वयंपाक करावा लागतो. पण जेव्हा वेळ भेटेल ना, त्यावेळेस याची टरफलं काढायला बसायचं आणि भाजी करायची. हे बघा, अशा प्रकारे टरफलं पूर्ण आपण आता काढून घेऊया. हे बघा, मी काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही जी डाळ आहे ना, ही शिजायला टाकायची आहे. थोडीशी अर्धवटे शिजवायची, जवळजवळ 80% शिजवायची. नंतर ना भाजीमध्येच आपली डाळ शिजणार आहे. हे बघा, 80% डाळ आपण शिजवून घेतलेली आहे, कारण की भाजी जर करताना आपण शिजायला लावली तर खूप वेळ लागतो, म्हणून ही अगोदरच ऑलरेडी शिजवून घ्यायची. अशा पद्धतीने ही डाळ शिजवून घेतलेली आहे. आता मला जरा सुकी भाजी करायची, जास्त सुकी नाही, अंगापुरता रस्सा पाहिजे अशा पद्धतीने. तर मी 2-3 कांदे घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. आणि खोबरं आणि लसूण. खोबरं हे मला फोडणीसाठी घालायचं आहे, त्यामुळे मी थोडंच खोबरं वापरलेलं आहे. आता खोबरं आणि लसूण हे मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेऊया. तर जर खोबरं असतं ना, तर मग मी फक्त पहिल्यांदा खोबरं वाटते आणि नंतर ना लसूण वाटते, कारण की खोबरं, लसूण आणि अद्रक एकत्र बारीक होऊ शकत नाही, पण थोडंसं खोबरं म्हणून मी एकत्र वाटलेलं आहे. हे बघा, आता आपण 2-3 पळ्या तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाले की लगेच जिरे टाकून घेऊया. जिरे टाकून घेतलेले आहेत. आता आपण बारीक कट केलेले 3 कांदे होते ते टाकून घेतलेले आहेत. मस्तपैकी लाल होईस्तोपर्यंत परतून घ्या. लालसरपणा आला, मऊसरपणा आणि लालसरपणा आले की लगेच टॅमॅटो टाकून घ्या. टॅमॅटो पण मऊ मस्तपैकी झाले पाहिजे. लगेच कच्चे टॅमॅटो आहेत आणि त्याच्यातच लगेच हळद वगैरे असं काही टाकू नका. आता आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला टाकलेला आहे, किंवा चिकन मसालाही टाकू शकता. आता हा पण ह्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित परतून घ्या, म्हणजे तरी आपली खूप छान येते. आणि नंतर ना खोबरं लसूणचं वाटण टाकून घेऊया. हे बघा, आता हे खोबरं लसूणचं वाटण टाकलं ना, तर तळायला लागण्याची भीती असते. तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाका किंवा तेल टाका. आता माझ्या रेसिपीमध्ये भरपूर प्रत्येक ह्याच्यामध्ये तेल खूप असतं भाजीमध्ये, तर मी कधीतरी तेल कमी टाकते, कारण की तेल शरीराला चांगलं नसतं. हे बघा, डाळ जी आपण शिजवून घेतली होती ना, त्याचंच मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यातच मी हे खोबरं परतून आणि शिजवून घेणार आहे, जेणेकरून खाली कढई पण जळणार नाही आणि आपलं खोबरंही परतून आणि मस्तपैकी लालसरपणा येईल आणि आपल्या मसाल्याला तरी येणार. बघा, मस्तपैकी आता तेल सुटत चाललेलं आहे मसाल्याला, त्यामुळे थोडं थोडं असं पाणी टाकून मस्तपैकी खोबरं त्याच्यामध्ये परतून घ्या. कारण आपलं खोबरं कच्चं होतं, लसूणही कच्चा होता, आपण काय भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला ह्या मसाल्यामध्येच मस्तपैकी परतून घेतलं ना, तर ह्या मसाल्यालाच बघा कडकडनी अशी तरी सुटते. आणि आपली जी कढई पण थोडीशी काळी झाली होती, की कोरडं खोबरं टाकलं होतं बघा स्टार्टिंगला, तर तेही निघून गेलं, कारण की आपण पाण्यामध्ये आता खोबरं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे. हे मसाल्याच्या कढईला बघा तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने झालं तर लगेच कोथिंबीर टाकायची आणि ती पण कोथिंबीर मस्तपैकी त्याच्या मसाल्यामध्ये भाजून घ्या. आणि नंतर ना आपण जी डाळ शिजवली होती ना पावटा, ती डाळ टाकून घ्या. हे बघा, आणि ही पण परतून घ्या. तोपर्यंत मी त्याच पातेल्यात थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, कारण की मला आता ह्या डाळ शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे, त्यामुळे मी थोडंसंच प्रमाणात अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे. अर्धा किंवा 1 ग्लास जसं बसेल तसं टाकणार आहे, कारण की मला जास्त रश्श्याची भाजी नाही करायची. राईसबरोबर खाण्यायुक्त झाली पाहिजे आणि अंगापुरता रस्सा झाला पाहिजे, अशा पद्धतीने मी रस्सा करणार आहे. तरीही थोडंसं पाणी कमी पडले, मी तरी परत गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, मी पाणी टाकून ठेवलेलं आहे. आता उकळी आली की गॅसची फ्लेम लो करा आणि थोडासा 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि लो फ्लेमवर अर्धवट झाकण ठेवून शिजवू द्या. आता मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार तुम्ही मीठ टाका. बघा कशी कढईला तरी आलेली आहे आणि ह्याचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला दाखवते. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि प्रमाणातच आहे. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी पाहिजे असेल ना, तर तुम्ही अजून 1 ग्लास पाणी टाकून थोडासा रस्सा वाढवू शकता. पण मला एवढा रस्सा बास झाला. राईसबरोबर खायला तर खूप आवडतो,
मुलांना पण आवडतो. आणि हा चपाती भाकरी, ज्वारीची भाकर असो नाही तर बाजरीची भाकर असो किंवा चपाती असो, पराठा असो, याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. एकंदरीत सगळं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जेवायला वाढते. हे बघा, मस्तपैकी असं स्ट्रक्चर आलेलं आहे आणि खूप टेस्टी झाली होती भाजी. खूप साधी सिंपल पद्धतीने तयार झालेली आहे. त्याच्यावर मी शेंगदाणे चटणी, चपाती आणि कुकरला तर राईस लावलेला होता. तो राईस काय वेळेवर झालेला नाही आहे. अजून कुकर गार पण व्हायचा आहे. तोपर्यंत म्हटले प्लेट वाढून ठेवावा. चला मग, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असलं तर सबस्क्राईब जरूर करा. बाय. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.